रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना साळवी यांनी ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावर खापर फोडले। पाहुयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। राजन साळवींचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। राजन साळवींचे विनायक राऊतांवर गंभीर आरोप। राजन साळवी चौकशीच्या फेऱ्यातून सुटणार। माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय। कारण राजापूर मतदारसंघात राजन साळवींचा मोठा जनसंपर्क असल्याचं बोललं जातं। राजन साळवी राजापूर विधानसभा मतदारसंघातले माजी आमदार आहेत। 1994 मध्ये भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते शिवसेनेमध्ये सक्रिय आहेत। लढवय्या शिवसैनिक ते सलग 3 टर्म आमदार। रत्नागिरी नगर परिषदेत पहिल्यांदाच शिवसेनेचे नगराध्यक्ष। रत्नागिरी जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख पदही सांभाळलं। 2009 मध्ये राजापूर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर। 2014-2019 या दोन्ही टर्मना विधानसभेवर विजयी। 2024 विधानसभा निवडणुकीत साळवींचा पराभव। एक लढवय्ये आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राजन साळवी यांची ओळख आहे। आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना राजन साळवींनी ठाकरेंच्या शिवसेनेतले नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेत। विनायक राऊत यांच्यामुळे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचं साळवी यांनी जाहीरपणे सांगितलंय, तर त्याला विनायक राऊत यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। माझ्या पराभवाला जी कारणीभूत आहेत त्यामध्ये मी मगाही सांगितलं, विनायक राऊत आणि त्यांचे असणारे तिथले सहकारी त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये माझ्या विरुद्ध काम केलेलं आहे। पक्षातल्या लोकांच्या नेत्यांच्या कारवाईमुळे मी पराभूत झालो। भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा सुतोवाच त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन केला होता, पण त्यांचं दुर्दैव की भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजे बंद केले आणि त्यामुळे नाईलाजास्तव पुनश्च एकदा त्याच ज्यांच्याशी लढले त्यांच्याच हाताखाली जाऊन शिंदे गटाच्या सामंत कुटुंबियांच्या हाताखाली जाऊन त्यांना काम करावं लागतंय, हे त्यांचं दुर्दैव आहे। गेल्या काही वर्षांपासून राजन साळवी हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत आणि म्हणूनच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता प्रवेश केल्याचं बोललं जात आहे। जून 2022 मध्ये रायगड एसीबी कडून साळवींची चौकशी सुरू झाली। राजन साळवी, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांना 2024 पर्यंत अलिबाग इथं चौकशीसाठी यावं लागत होतं। 2024च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी रायगड एसीबी कडून साळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सगळं प्रकरण रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात आलं। राजन साळवी यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबाबत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे। भाजपवर आरोप करत दाग अच्छे हैं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टोला लगावलाय। भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे। ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन, ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील आम्ही बोलत नाही डाग अच्छे, भाजप बोलतं डाग अच्छे। एसीबीची चौकशी लागल्यापासून काही झालं तरी, अगदी अटक झाली तरी आपण ठाकरेंची साथ सोडणार नाही असं सातत्यानं म्हणणारे राजन साळवी अखेर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले। चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या नेत्यांना प्रवेश देत त्यांना भाजपसह महायुतीतील पक्ष पवित्र करत असल्याची टीका सातत्यानं केली जाते। त्यात आता राजन साळवींच्या नावाची सुद्धा भर पडली आहे। त्यामुळे या प्रवेशानंतर राजन साळवींच्या मागचं एसीबीच्या चौकशीचं शुक्लकाष्ठ थांबणार का अशी चर्चा सुद्धा आता रंगू लागलेली आहे। राहुल वर्देसह रोहन नाईक, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।